परमेष्ठि नमस्कारं सारं नवपदात्मकम् आत्मरक्षाकरं वज्रपंजराभं स्मरा। सिद्धक्षेत्र मुक्तागिरी या संस्थांचं मॅनेजिंग ट्रस्टी या नात्याने आपलं इथे मी स्वागत करतोय। माझ्यासोबत आमचे सहयोगी ट्रस्टी आशुतोषजी जोरापूरकर आहेत, आमचे सहयोगी अनुपजी गांधी आहेत व आमच्या या क्षेत्रासाठी सहकार्य देत असलेले शशांकजी चौरे आहेत। आज विशेष करून आपण सर्वांना या पावनस्थळी बोलवण्याचा उद्देश आपणापर्यंत पोचवायचा आम्हाला आहे, जेणेकरून जो कार्यक्रम इथे आयोजित आहे मुख्यत्वे आपल्याला सांगण्यास आम्हाला हर्ष होतोय की दिगंबर जैन संपूर्ण भारतातील आमच्या समाजातील सर्वश्रेष्ठ असे भगवंत आचार्य विद्यासागरजी महाराज जे की आज आपल्यात नाहीत, त्यांची 2 वर्षापूर्वीच समाधी झाली। आपणाला सांगायला मला हे होतं आहे की आजचाच तो दिवस होता 2 वर्षापूर्वीचा। आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा तो योग आहे की आजच 17 तारखेला डोंगरगड येथे त्यांची समाधी झाली। त्यानंतर त्यांचं जे आचार्यपद आहे म्हणजे त्यांचे जे शिष्यगण आहेत त्यांचे सर्वोच्च पद हे आचार्यपद आहे, ते आचार्य समयसागरजी महाराज यांना दिल्या गेलेले आहे। आचार्य समयसागरजी महाराज जे की मुक्तागिरीला सुद्धा 1980ला आले होते, 1990ला 1991ला सुद्धा त्यांचा इथे वास्तव्य होतं। 4.5 महिन्याचा त्यांचा चातुर्मास जो की आमच्या पावसाच्या पिरियडमध्ये जो चातुर्मास होतो तो त्यांचा इथे संपन्न 2 वेळा झालेला आहे। पूर्ण आचार्य विद्यासागरजी महाराजांच्या संघात असताना त्यांचं आमच्या इथल्या आपल्या मुक्तागिरीमध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं। आज आचार्य समयसागर महाराजांच्या करकमल्यातून पूर्ण भारतभरातून प्रथमतःच दिगंबर मुनी दीक्षा या मुक्तागिरी इथे दिल्या जात आहे। ज्या जैनेश्वरी दीक्षा मुक्तागिरीला दिल्या जात आहे त्यामध्ये जे दीक्षार्थी आहेत ते एकूण 23 दीक्षार्थी आहेत, ज्यांच्या मुनिदीक्षा या 19 तारखेला याच मंदिरची समोरच्या भव्य प्रांगणात होत असून देशभरातील जैन श्रावक व गणमान्य अतिथी या सुवर्ण क्षणाचा जो काय ठेवा आहे आपल्याजवळ साठवण्यासाठी उपस्थित राहून त्याचा दर्शनाचा व या सोहळ्याचा आनंद व उत्सव पाहण्यासाठी येत आहेत। जवळजवळ 15 ते 20 हजारच्या संख्येने भाविकांचे येथे येणं असून त्यांच्याकरता आम्ही राहण्याच्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध केलेल्या आहेत। क्षेत्राव्यतिरिक्त परतवाडा, बैतूल, अमरावती, भातकुली या विविध ठिकाणी लोकांना आम्ही थांबण्याची व्यवस्था केली आहे। त्यांच्या भोजनाची व्यवस्था तसेच त्यांच्या गाडी पार्किंगसाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे व्यवस्था केली आहे। अवघ्या 6 दिवसामध्ये आम्ही ही पूर्ण व्यवस्था इथे करत असून यामध्ये सर्व गणमान्य अतिथी, विविध संसद, कलेक्टर्स, जस्टिस हे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा इथे उपस्थिती राहणार आहे। आम्हाला सांगायला आनंद होतोय की मुक्तागिरी हे सिद्धक्षेत्र आचार्यांनी जे आज निवडले या जैनेश्वरी दीक्षासाठी त्याबद्दल आम्ही सर्व भाविक अमरावती कारंजा येथील हे सगळे भाविक उत्सुक आहोत की एवढी मोठी जैनेश्वरी दीक्षा जी की प्रथमतःच आपल्या या अमरावती, विदर्भ, बैतूल या ज्या भागामध्ये प्रथमतःच होत आहे। यापूर्वी एवढी मोठ्या संख्येने जैनेश्वरी दीक्षा कधीच झालेली नव्हती।
महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या नावाप्रमाणे समयसागर हे त्यांचं नाव आहे व समय म्हणजे आत्मा व त्या दिशेने त्यांचे जे मार्गक्रमण मोक्षासाठी जे त्यांचे मार्गक्रमण चालू आहे त्यासाठी ते सतत मुक्तागिरी येथे थांबून त्यांचे ध्यान साधना इथे करतात व त्यांनी मुक्तागिरी हे स्थान निवडल्यामुळे आम्हा सर्व जैनांना खूप हर्ष होतो आहे. मला निश्चित खात्री आहे की आम्ही हा महामहोत्सव खूप चांगल्या पद्धतीने संपन्न करू. या पूर्ण महोत्सवासाठी विशेष करून जे प्रतिष्ठाचार्य आम्हाला लाभले आहेत हे श्री विनयजी बंडा येथे आलेले आहेत. त्यांच्याच माध्यमातून या जैनेश्वरी दीक्षा आचार्य समयसागरजी महाराजांच्या वरदकमल हस्ताने हे संपन्न होणार आहेत. धन्यवाद. मांगलिक कार्यक्रम शेड्यूल कसं राहील? शेड्यूल तुम्हाला थोडा मी सांगतोय. एक मिनिट. 16 तारीख म्हणजे आजच सोमवारला हे काही मांगलिक कार्यक्रम या दीक्षेनिमित्त सुरू झालेले आहेत. 17 तारखेक म्हणजे मंगळवार आजची तारीख. आजसुद्धा 2 मोठे विधान इथे संपन्न झालेत. म्हणजे जे दीक्षार्थी आहेत त्यांचे या विधानामध्ये सम्मिलित होऊन हे विधान होतं. त्यानंतर उद्याला 18 तारखेला परत इथे 2 विधान संपन्न होत आहेत व 19 तारखेला सकाळी ठीक 6 वाजता येथून गुरुवर मुख्य पंडालमध्ये येऊन ध्वजारोहण करून त्यानंतर सकाळला आचार्यश्री पूजन व नंतर त्यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर गुरुवारांची आहारचर्या असतं. आहारचर्या म्हणजे गुरुवार पूर्ण 24 तासातून एकदाच आहार ग्रहण करतात व आहार ग्रहण करायची त्यांची जी एक नियमावली असते त्या नियमानुसारच ते आहार ग्रहण करतात. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 1 वाजता हा दीक्षा संस्कार समारोह सुरू होणार असून 1 वाजतानंतर 1 ते संध्याकाळी जवळपास 5 वाजेपर्यंत हा दीक्षा समारोह संपन्न होणार आहे. काही प्रश्न असतील